अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा पुन्हा पेटला। त्या कार्यालयाच्या विरोधात पुन्हा सर्वपक्षीय नेते आले एकत्र। मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नव्याने मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत 4 मंडलमधील गावांबरोबरच तालुक्यात या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात जनजागृती करून शासन स्तरावर हे कार्यालय रद्द होण्यासाठी विविध प्रकारे आंदोलने आणि उपोषण करून या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्याचा ठराव शनिवारी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं घेण्यात आला। आज रविवार पासून मोहोळ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे। अप्पर तहसील कार्यालयाला स्थगिती देण्याच्या संदर्भात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी भेट घेत सदरचे कार्यालय रद्द करण्याची मागणी केली होती। संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूलच्या मुख्य सचिवांना लालशाहीनं तात्पुरती स्थगिती देऊन फेर सर्वेक्षण CMOला सादर करावे असा शेरा मारला होता। मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं की अनगर अप्पर तहसील कार्यालयाला कसले स्थगिती आदेश अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे येथील प्रक्रिया लवकरच सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यात अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। शनिवारी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं बैठक घेत जोपर्यंत हे कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलने उपोषणे करण्याचा ठराव घेण्यात आलाय। त्याबाबत निवेदन मोहोळ तहसील कार्यालय व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं होतं। या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, पद्माकर देशमुख, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती विजयराज डोंगरे, भाजपचे नेते संतोष पाटील, माजी उपसभापती मानाजी माने, बाळासाहेब गायकवाड, ॲडव्होकेट हिंदूराव देशमुख, ॲडव्होकेट विनोद दावणे, ॲडव्होकेट हेमंत शिंदे, ॲडव्होकेट महेश कुलकर्णी, ॲडव्होकेट इरफान पाटील, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे, सोमेश क्षीरसागर, ॲडव्होकेट अभिजित ढोबळे, सुशील भैया क्षीरसागर, सुनील चव्हाण, विनय कुमार पाटील, बाबासाहेब पाटील, रमेश माने आदींसह मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती पदाधिकारी उपस्थित होते।